आलू पराठा आवडला बाळा? होय. ओपन करून दाखव चला. हा कसलं भारी दिसतंय ना. बाय. अन्वित स्कूलला निघालाय, आवरलंय. हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? हॅलो, हाय ऑल, गुड मॉर्निंग. कसं आहात सगळे? आम्ही पण मजेत आहे, तुम्ही पण मजेत असाल अशी आशा आहे. अन्वितचं इथं बलून सोबत खेळायचं चालू झालंय. स्कूलला जायचं टाइम झाले तरी पण. अन्वितला स्कूलला सोडून येतो आणि मग भेटते तुम्हाला मी. अन्वितला स्कूलमध्ये सोडून येताना थोडीशी शॉपिंग केली भाज्यांची, आणि यावेळी हे ब्लूबेरी पण घेतले होते, खूप महाग होते. त्यानंतर मग मी कपडे घडी करायला घेतले. एकदा पडले की ते तसेच पडतात, म्हणून मग मी सकाळीच पटपट घडी करून ठेवले कपाटमध्ये. अन्वितला स्कूलला सोडून आलो, येताना काही सामान घेऊन आलेलो, आणि आता पूजा पण झाली आहे माझी. त्यानंतर मी आता ब्रेकफास्ट करणार आहे. आलू पराठा बनवलाय, टेस्टी टेस्टी. या आलू पराठा खायला असा क्रिस्पी क्रिस्पी बनवला आहे, छान लागतो म्हणून. फर्स्ट बाईट माझ्या सबस्क्रायबर्ससाठी. गरम आहे. माझा ब्रेकफास्ट करून झाला, त्यानंतर आंटी पण आल्या होत्या स्वयंपाक करण्यासाठी. मग मी म्हटलं की चला भाज्या पण निवडून घेऊया. भाज्या निवडत निवडत आंटींच्या सोबत काही गप्पा चालल्या होत्या. त्याही अशा खूप छान बोलतात. त्यांना कन्नड पण येतं आणि तमिळ आहेत आय गेस त्या. तुम्ही म्हणाल की तुमच्या घरी कामाला येतात आणि तुम्हालाच माहिती नाही आहे की कोणती भाषा बोलतात, कारण मला खूप कन्फ्युजन होतं तमिळ आणि तेलुगूमध्ये. आंटी भाज्या निवडून गेल्या तरीही माझं भाज्या निवडायचं काम चालूच होतं. त्यानंतर फ्रूट बास्केटमध्ये फ्रूट्स ठेवून घेतले. हे बास्केट विनायकनी मैसूरला एकदा ट्रिपला गेला होता फ्रेंड्ससोबत, त्यावेळी घेऊन आला होता. फ्रूट्स ठेवून झाल्यानंतर मग म्हटलं ह्या निवडलेल्या भाज्या पण व्यवस्थित अशा फ्रीजमध्ये ठेवून देऊया. मी हे बॉक्स जे आहेत ना ते मिशोवरून ऑर्डर केले होते, खूप अफोर्डेबल आहेत. तुम्हाला जर लिंक हवी असेल तर कमेंट करा, मी लिंक देईन तुम्हाला. त्यानंतर मग मी सगळं हे क्लीन करून घेतलं. गावावरून येताना ढबू मिरची आणली होती, म्हणलं की ते फ्राय करून घेऊया, म्हणून त्याला स्वच्छ धुवून घेतलं. त्यानंतर मग त्याच्यामधले बी काढून घेतले. बी खाता येत नाहीत ना, त्यामुळे बी काढावेच लागतात ढबू मिरचीमधले. विनायक आज घरीच होता, वर्क फ्रॉम होम होतं त्याचं. कढईमध्ये तेल घालून पहिल्यांदा ढबू मिरची फक्त भाजून घेतली. त्यानंतर मग त्याला लसूण, जिरे, मोहरी, मीठ याची फोडणी दिली, आणि याला मंद आचेवर एक 5 ते 10 मिनिटे भाजलं की पटकन तयार होतं हे. पाची ढबू मिरची भाजलेली आहे, खूप टेस्टी लागते ही भाकरीसोबत. त्याच्यामध्ये मी फक्त जिरं, लसूण आणि मोहरी घातलंय आणि मीठ, एवढंच. एकदा ट्राय करून बघा तुम्ही पण. आत्ताच भाजी बनवून झाली माझी, आणि विनायकचं पण इकडं काम चालू आहे. हॅलो. आता थोडा वेळ रेस्ट करणार आहे मी, आणि व्हिडिओ एडिटिंग पण राहिलंय, व्हिडिओ एडिटिंग करणार आहे. त्यानंतर भेटूया. छान वाटतंय ना गार पाय. ताब्यात पाणी घेऊन येऊन होत नाही. ओ, तूच क्लीन करायचं परत. तुम्हाला कळलं असेल मी असं असं का करायला लागले. मी काल नेल पेंट लावलंय बऱ्याच दिवसांनी, कसलं भारी दिसतंय ना. आणि पायाला पण लावलंय हे बघा, आणि दोन्ही पायाला पण लावले, किती सुंदर दिसायला लागलेत पाय माझे, प्लस हात. मी नखं वाढवत नाही, कारण नखं वाढली ना कुणाला तरी मी स्क्रॅच केलेलंच असते, उचकरलेलंच असते. असं बऱ्याच वेळा झालं माझ्याकडून. की मी उचकरलेलं आहे नखं वाढल्यावरती. मी आता जेवणार आहे, मला भूक लागलेली. 12 वाजलेत, अजून जेवणाचा टाइम नाही झालेला. चपाती, भोंगी मिरची भाजलेली, वांग्याची भाजी आणि पुदिन्याची चटणी. मस्त असं जेवण करून घेते. हे बघा विनायकचं ताट कसं भरगच्च आहे. एवढ्या सगळ्या भाज्या, कांदा ठेवायला जागा नाही. कांदा ठेवायला जागा. किती खायचं, किती वाढायचं? होय, खात नाही का एवढं आपण? एवढं नाही खात का, जराच खा. का जरा राहतं यातलं? जरा काय छान झालंय त्यातलं वांग, भोंगी मिरची. मोंगी शिमला मी बनवलंय. म्हणून तर छान झालं. राहिले बघ चपाती. स्पीड बघा, स्पीड. खायचं स्पीड बघा. अजून एक व्हिडिओ सुद्धा छोटा एडिट नाही केला, तोपर्यंत चपाती आण. कितना भी खा ले ये आदमी, खाता ही रहता है.
आई खाली आहे, मी इथं पकडले कॅमेरा असं. 3 दिवस स्कूलला जायचं गप्प. नाही काय आहे, काय आहे सांग. सुट्टी. कसली काय म्हणलास परत एकदा सांग. हे बघा माझा व्हिडिओ करा. मी एकदा फेकल्यावर फोन असं पडलेला दाखव. दुसऱ्यांदा मी थोडस लिमिट मध्ये फेकणार. तू पाडायचं फोन असं दाखवायचं. आणि तिसऱ्यांदा जेव्हा पॉवरफुली फेकतोय तेव्हा पडायचं, फोन पडले दाखवायचं, मग उठायचं आणि शेक शेक करत दाखवायचं. मी लई जोरात फेकणार. मग धक्का काढायला लागलाय रांगोळी. मी खेळायला लागलोय. मात्र करू नको रांगोळी. आणि इकडं सॉरी सॉरी. हा बघा रांगोळी मात्री करायला लागलाय मुलगा आमचा. चला चल चहा करू काय, नको. ओके चहा पाहिजे, चहा पाहिजे, चहा. मी आता चहा बनवणार आहे, पण त्याच्या अगोदर मला काढा बनवून प्लास्टर अटॅकच चालू आहे याचं. मी आलं घेतलं याच्यामध्ये, म्हणजे दुसरी भांडी घाण होत नाहीत. ह्यातच चेचून घेणार आहे मला. हळू चेचायचं, नाहीतर भांडी ठेवशीला चेपून घरातली. याच्यामध्ये आता पाणी घालून साखर घालणार आणि शिजत ठेवणार एक चांगलं 2-3 मिनिट. हा साखर घालायची याच्यामध्ये 2 चमचे घालते, आम्हाला पुरेसं होत आहे. म्हणजे 2-2 भांडी घात होत नाहीत. याच्यामध्ये आलं उकळून घ्यायचं, दूध घालायचं, नंतर मग मी घेते काढून ते आणि मग त्याच्यामध्ये चहा पावडर घालते आणि शिजवून फिनाईटला द्यायचं. दूध नाही घालायचं, दूध आधीच घातलेलं असतंय. का दमवायला लागलाय बघू. पार्सल आलंय ना, शिस्तीत उघड. असं उघडायचं काय, नकात घुसून ते कागद स्ट्रॉंग असते ते कॅरी बॅग. काय माहितीये का हे आरोचं कव्हर आहे, जुनं झालेलं केंटचं, म्हणून नवीन ऑर्डर केले. ते फाटलेलं बसतंय का आपल्याला, घालून बघायला पाहिजे. एवढं मोठं आहे. चांगलं आहे. हे फ्रंट साईडला येतं, हे बॅक साईड. हे बॅक हे बॅक साईडचं आहे, हे फ्रंट साईडचं आहे. पॅन्ट नाहीये. काढा अगोदर ते. हे फ्रंट साईडला मुलांना समजत नाही ना म्हणून. हा लवकर कसं दिसतंय का, काढ बघू ते. आपलं फिल्टर कसं दिसतंय बघू दे की जरा. नवीन दिसतंय बघा, अजून नवीनच आहे की, नुसतं 6 वर्ष झालं. नवीनच आहे, 5 वर्ष झालं. पूर्ण नवीन दिसतंय. अजिबात घालणार झालं. काय झालं, तो पार्ट आहे तो वरती जाणार तो. हा बरोबर, येस करेक्ट करेक्ट. यू नीड हेल्प, मी घालते. इकडचं असं हा ते पुढच्या साईडला बरोबर. हा ते पाठीमागच्या साईडला द्यायचं. मी करते सोड. दिसते की नंबर 1. होय छान दिसायला लागले आता. याच्यामध्ये मी दूध घातलंय आणि हे माझ्यासाठी काढून घेतलंय. आता याच्यामध्ये चहा पावडर घालायची, 1.5 चमचा घालते. स्ट्रॉंग झालं तर छान लागतं चहा विनायला. याला ड्रेस कसला भारी दिसायला लागलाय, नवीन प्युरिफायर झाला परत एकदा. आता आम्ही निघालोय पार्क मध्ये, अन्वितला खेळायचंय म्हणून. चल बाबू जाऊया. पप्पा येणार आहेत ते सोडायला. चल मग.
चालू बंद लाईट व्हायला लागले. भूताच्या पिक्चर मधली आठवण करून द्यायला लागले लाईट. हे पार्क खूप छान दिसतंय ना, ग्रीनरी. बरीचशी लोक येतात इथं. ही मुलं आता कुठं कुठं फिरायला लागले, त्यामुळे त्यांचा मी पाठलाग करायला लागले अन्वितसाठी. आत्ताच पार्कला जाऊन आलोय आणि अन्वितला भूक लागली आणि मला पण काहीतरी खायचंय, म्हणून आम्ही निघालोय चाट खायला. सारखं बोलून काय नसतोय तुझं. एक राऊंड आल्यावर भारी वाटतंय ना. होय तेवढं संध्याकाळी दिवसभर घरात बसले काय म्हणायला. आम्ही पाणीपुरी आणि बोटी मसाला खाऊन आलो. अन्वीचा अभ्यास चालू आहे. तर आजचा व्लॉग इथंच एंड करूया. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.